सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिझायनर हाऊसवाईफ. तर आज मी हा असा सिट डाऊन व्हिडिओ बनवते. नेहमी तुमच्यासोबत माझं रुटीन वगैरे मी शेअर करत असते, पण हा व्हिडिओ बनवणं मागचं जे हेतू आहे ना, तो असा आहे की माझ्या शॉर्ट्समुळे ना बऱ्याच जणांना समजलं होतं की मी शिफ्ट केलं. मी पुन्हा पुण्यामधून PCMCला आलेली आहे. तर ते का शिफ्ट केले वगैरे म्हणून मला एवढे सारे DM यायला लागले ना इंस्टाग्रामवर. त्यानंतर ना व्हॉट्सअपला पण मेसेजेस आले मला की अगं तू आत्ताच तर शिफ्ट झाली होती, मग एवढ्या लगेच पटकन का पुन्हा घर चेंज केलं, काही प्रॉब्लेम झाला आहे का वगैरे असं बरंच काहीचं. तर म्हटलं की प्रत्येकालाच तर मी रिप्लाय देत बसले तर केवढा सारा माझा वेळ जाईल, म्हणून म्हटलं निवांत बसावं आणि बसून तुमच्यासोबत छानपैकी गप्पा माराव्या. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर मग आता मी सांगते तुम्हाला जे काय आहे माझं ते, पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर आज फर्स्ट टाईम आला असेल आणि तुम्हाला माहीत नसेल की मी कोण आहे, तर नमस्कार, माझं नाव आहे प्रतीक्षा. जसं की तुम्ही माझ्या चॅनलचं नाव पाहिलंच असेल, डिझायनर हाऊसवाईफ असं नाव आहे माझ्या चॅनलचं. तर बाय प्रोफेशन मी फॅशन डिझायनर आहे. लग्ना अगोदर माझं आहे ना बुटीक होतं, पण लग्नानंतर मी कंटिन्यू नाही करू शकले कारण प्रेग्नेन्सी वगैरे अगदी लगेचच राहिली, म्हणजे महिन्याभरातच. तर त्यामुळे मी तसंही मी पुण्यामध्ये राहायला होते, तर त्याच्यामुळे माझं शॉप तिकडे होतं आणि मिस्टर माझे PCMCला. तर त्यामुळे मला लग्नानंतर ना शॉप शिफ्ट करायचंच होतं. शॉप वगैरे आम्ही इकडे पाहून पण ठेवलं होतं PCMCला, पण लगेच प्रेग्नेंट मी राहिले आणि मग त्यामुळं आम्ही विचार केला की सध्या तो विचार आपण नकोच करायला, कारण नाही पॉसिबल होणार नव्याने पुन्हा बिझनेस सेटअप करणं वगैरे, म्हणून ते पूर्णपणे बंदच केलं. आणि मग काय करायचं म्हणून मी खूप बोर व्हायचं. आणि ना डिलिव्हरी पण झाली माझी ह्याच्यामध्ये. सुरुवातीला 5-6 महिने मी काम पण केलं, म्हणजे प्रेग्नेन्सीचे 5-6 महिने, पण त्यानंतर ना मी स्टॉप केलं. आणि आफ्टर डिलिव्हरी मला असं वाटलेलं की मी 3 महिन्यातच काम सुरू करेल. मला ओव्हर कॉन्फिडन्सच म्हणावा लागेल, हा खूप जास्त होता तो, की मी 3च महिन्यात आणि मी सगळं काही करू शकते, मला सगळंच येतं, स्वयंपाक वगैरे येतो, मी घर पण मॅनेज करेल आणि माझं मी एखादं शॉप बघून किंवा घरून तरी बिझनेस मी स्टार्टच करेल, हे माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस होतं. आणि त्याच्यामुळं मी त्याच झोनमध्ये होते. एकतर डिलिव्हरीनंतर पण मी 6 महिन्यातच पुन्हा आले होते इकडे PCMCला. माझी आई आणि बहीण वगैरे आहे, बहीण पण मॅरिडच आहे, तर ते सगळेजण पुण्यामध्ये राहतात, आई भाऊ वगैरे सगळेजण. पण 6 महिन्यातच मी यासाठी आले की आम्ही दोघंच इथे राहायला आहे, सासूबाई माझ्या ठाण्याला असतात, तर त्यामुळे ह्यांच्या डब्याचं वगैरे प्रॉब्लेम होत होता, जेवणाचे वगैरे हाल होत होते, तर त्याच्यामुळे मी 6 महिन्यातच आले होते. त्यामुळे बाळाला पण पूर्णपणे मी एकटीनेच हँडल केलं होतं, घर वगैरे सगळं काही मॅनेज करत होते. आणि ह्याच्यामध्ये असं झालं ना, माझी तब्येत खूप जास्त बिघडायला लागली, सारखं आजारी पडणं, स्ट्रेस वगैरे यायचा खूप जास्त. आणि मी ना खूप जास्त विचार करत बसायचे की माझं करिअर स्टॉप झालं, आता कसं काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला माहिती आहे बऱ्याच लेडीज मला रिलेट करू शकतात की बेबीजमुळे ज्यांचं पण करिअर थांबतं आणि ज्या करिअर ओरिएंटेड आहे त्यांना कसं फील होत असेल, तर सेम तीच सिच्युएशन माझी होती. आणि मग मला आहे ना एक दिवस हेच म्हणाले की तू यूट्यूब स्टार्ट कर ना, काही नाही तर तुझा वेळ तरी जाईल त्यातनं, कारण त्यांच्या एक ऑफिस कलिग्सची वगैरे वाईफ आहे जे की खूप चांगल्या पोझिशनला आहे, म्हणजे हिंदीमध्ये आहेत त्यांचे चॅनल वगैरे. तर मग असंच फक्त वेळ जावा या हेतूने मी यूट्यूब स्टार्ट केलं. आणि आता बऱ्यापैकी माझं यूट्यूबही ग्रो झालेलं आहे, इन्स्टा पण छानपैकी ग्रो झालं आहे आणि थोडंफार इन्कमही स्टार्ट झालेलं आहे. यूट्यूब माझं अजूनही मॉनिटाईज नाही झालेलं, पण मला कोलॅबरेशन्सवरून वगैरे त्यानंतर ना ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू व्यवस्थित पैसे मिळतात, तर त्यामुळे मी हे सुरुवात केलं. आणि झालं असं की आजपासून ना साधारण 5-6 महिन्यांपूर्वी मार्चमध्ये गुढीपाडवा होता ना, त्यावेळेस माझी तब्येत खूप जास्त बिघडली होती. मी काय झालं होतं मला वगैरे त्याच्याविषयीचा एखादा सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण ह्या व्हिडिओमध्ये जर मी ते सांगत बसले ना खूपच मोठा होऊन जाईल व्हिडिओ. तर आहे ना मी तेव्हा खूप जास्त माझी तब्येत खराब झाली आणि असं होतं की मी 2-3 दिवस आहे ना झोपूनच होते आणि काही केल्या तब्येत ठीक होत नव्हती. मग यांनी मला म्हणले तू एक काम कर, मम्मीकडे जा 2-4 दिवस, कारण बाळ पण आहे सगळंच, मग बाळाच्या पण तब्येतीवर परिणाम होतो ना, कारण मी आजारी पडले तर त्यामुळे मी मम्मीकडे गेले. आणि मग त्यावेळेस सगळ्यांचंच असं झालं की तू खूप लांब राहते PCMCला,
तर जवळ असली असती तर बरं पडलं असतं वगैरे. तर त्यामुळे इवन दीदीच्या माझ्या घरचे पण तेच म्हणाले. दीदी आणि मम्मी अगदी 1-3 किलोमीटरच्या अंतरावरच दोघी जणी राहिल्या आहेत. तर मग दीदीचे सासरे जे आहेत ना त्यांनी पण खूप जास्त फोर्स केला की तुम्ही याच म्हणून, म्हणजे काळजीपोटी म्हणाले ते की तुम्ही इकडे या राहायला, तू एकटी तिकडे असती, बाळ आहे वगैरे, आम्हाला पण वेळ घालवता येईल तुझ्यासोबत, बाळासोबत वगैरे. हे सगळं त्यांचं मेन म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट की काळजी, की माझी अशी तब्येत वगैरे बिघडल्यावरती वेळेला कोणीच नसतं तिथे माझ्याजवळ वगैरे. मग ह्यांनाही ते पटलं. आणि मेन म्हणजे माझी दीदी ज्या सोसायटीत राहते ना ती मोठी टाउनशिप आहे पुण्यामधली. तर मग आमचा असा विचार झाला माझा स्पेशली की जर आपण तिथे राहायला गेलो तर मला घर पाहता पाहता, आणि तिथेच डे केअर पण होतं सोसायटीत जिथे दीदीचा मुलगा पण जायचा माझ्या, शंभू. तर म्हटलं मी शुभला पण तिथे टाकेल आणि मग मला वेळ भेटेल तर मी हळूहळू माझं स्टिचिंगचं काम पण सुरू करेल, कारण तिथे खूप वॉन्ट होता म्हणजे ह्या बिझनेसला. दीदीने मला तसं सांगितलं होतं. तर सगळ्यात मेजर थॉट माझा हाच होता की मला स्टिचिंग करायला पुन्हा भेटेल. तर त्यामुळे मीही खूप जास्त एक्सायटेड होते तिकडे जाण्यासाठी. म्हणून मग आम्ही कधी एप्रिलमध्ये आमचं 1 एप्रिलच्या 4-5 तारखेला वगैरे हे झालं डिसाईड असं की आपण जाऊया तिथं राहायला. आणि 1 मेला तर मी 1 मे पण नाही, 29 एप्रिललाच मी PCMC सोडून तिकडे शिफ्ट पण झाले. तर शिफ्ट झाल्यानंतर ना हार्डली एका आठवड्याभरामध्येच ना मला काम यायला सुरुवात झालं. म्हणजे मी जस्ट एक ग्रुप होता त्या टाउनशिपचा एक, तर या ग्रुपवर आहे ना ॲड टाकली आणि मला लगेचच, नाही मी ॲड पण नव्हती टाकली, फक्त माझा नंबर ॲड झाला आहे ना, तर माझं व्हॉट्सअपचं बिझनेस अकाउंट आहे त्याच्यावरनं समजलं की हे बाबा स्टिचिंगचा बिझनेस आहे. त्याच्यावरनं कॉन्टॅक्ट करून मला ऑर्डर्स आल्या. मग नाही का माउथ पब्लिसिटी झाली आणि मग मी ॲड पण करायचे. तर अशाने मला आहे ना भरपूर सारं काम येत गेलं, सगळं काही व्यवस्थित. आणि साईड बाय साईड माझ्या ना यूट्यूब इन्स्टाला पण एवढा चांगला रिस्पॉन्स आला, मला एवढे सारे कोलॅबरेशन्स यायला लागले ना, सगळं काही एकदम छान सुरळीत चाललेलं होतं. पण दुसरा एक प्रॉब्लेम सुरू झाला, तो म्हणजे पर्सनल लाईफ आमचं पूर्णपणे डिस्टर्ब झालं. कारण मिस्टरांना खूप जास्त लांब पडत होतं. तर ते आल्यानंतर ना कायम थकलेले असायचे. म्हणजे घरी आले तरी चिडचिड की खूप जास्त लांब पडतं. म्हणजे सुरुवातीला नवीन नवीन काही असं हे झालं नाही, पण ॲक्च्युली मेजर रिझन असं झालं त्यांच्या चिडचिडीचं की आम्ही तिकडं जाण्याच्या जस्ट अगोदर ना ह्यांच्या गाडीचा झाला होता ॲक्सिडेंट. तर मागनं एका 4 व्हीलरने ह्यांच्या गाडीला ठोकलं होतं. तर हे ड्रायव्हिंग सीटवर होते. तर म्हणजे ह्यांना असं लागलं काही नव्हतं, मागूनच गाडी आमची पूर्ण डॅमेज झालेली होती. पण ते असं जोरात आहे ना असं पुश बसला गाडीला आणि त्यामुळे त्यांचं जे ना ते मानेला झटका बसला आणि त्यांची मान हळूहळू हळूहळू करून तिथून पुढे दुखायला वगैरे लागली. तर मग त्यामुळे ती चिडचिड खूप जास्त व्हायला लागली. ते सगळं झालं आणि ऑगस्टमध्ये माझे सासरे गेले. तर त्यामुळे त्या पिरियडला असं झालं ना की मी इमोशनली मेंटली एवढी जास्त वीक झाले. त्यावेळेस मला असं झालं की काय अर्थ आहे ना की आपण पैशाचा मागं लागलोय, त्यासाठी आपण एवढ्या लांब राहायला आलो मिस्टरांच्या कामाच्या ठिकाणापासून. त्यांचं हे अपडाऊनमुळे त्यांना खूप जास्त स्ट्रेस होतोय. आणि प्लस आम्हाला आता इथून पुढे ठाण्याला पण सारखं जावं लागणार आहे, कारण सासूबाई आता पूर्णपणे एकट्याच झाल्या. तर त्यामुळे पुण्यापासून ठाण्याला जाणं खूप जास्त लांब पडतं आणि जे की PCMC मधून जवळ आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला. आणि असंही म्हणजे मला काम भरपूर येत होतं स्टिचिंगचं, पण शुभमुळं मला तेवढं सगळं करणं पॉसिबल होत नव्हतं. म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे, मनाला समजवलं की सगळ्याच गोष्टी नाही आपल्याला मिळू शकत. आणि माझं यूट्यूबकडे पण हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागलं. मी एवढं जास्त स्टिचिंगच्या कामामध्ये बिझी झाले, म्हणजे माझं यूट्यूब ग्रो व्हायला आणि मी स्टिचिंगमध्ये बिझी व्हायला एकच झालं. आणि एका वेळी 2 गोष्टी माझ्याकडून पण काय हँडल होत नव्हत्या. मग आम्ही दोघांनी मिळून शांतपणे बसलो, डिसाईड केलं की ठीक आहे, मी अजून आहे ना 2 ते 3 वर्षांचा गॅप घेईल माझ्या करिअरमध्ये आणि आपण जाऊयात पुन्हा PCMCला, कारण शेवटी लाईफ तर PCMCमध्येच काढायचे. पुण्याला आम्ही ह्याच विचाराने शिफ्ट झालो होतो की शुभ लहान आहे तर घरच्यांची हेल्प वगैरे होईल त्या विचाराने. तर त्याच्यामुळे मग आपण तिकडेच राहायला जाऊयात. उगाच माझ्या बिझनेससाठी तो सेटअप करण्यासाठी मिस्टरांना त्रास नको, त्यांना खूप जास्त एक्झर्शन होत होतं.
आणि सगळं जे काही सासरे वगैरे गेले, तर हेच एक रिझन आहे की त्यामुळे मी पुन्हा PCMCला आली आहे. आणि मला माहिती आहे मी माझं करिअर थोडंसं मागं ठेवते, पूर्णपणे नाही ठेवणार आहे, पण दुसऱ्या साईडने बघायला गेलं तर माझं हे जे यूट्यूबचं करिअर आहे, इन्स्टा म्हणजे सोशल मीडियाचं म्हणू शकतो आपण, ते छानपैकी ग्रो होतं आहे. आणि मग तेच मी आता विचार केला की 2 वर्ष भरपूर ह्याच्यावर मेहनत घ्यायची, यातनंही काही झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे होणार. इथून पुढे तर मी रेग्युलर यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता माझ्याकडं ऑप्शन पण नाही आहे त्याच्याशिवाय, मला हेच करायचं आहे. तर त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओजही येतील आणि इथून पुढे हेच रिझन होतं शिफ्ट करण्याचं, जे की मला असं वाटलं बसूनच तुमच्यासोबत मी शेअर करावं. तर आता उद्यापासूनच हा एक व्हिडिओ मी टाकते आज, आणि मग उद्यापासून आठवड्यातनं मिनिमम 5 तरी व्हिडिओ माझे लॉंग व्हिडिओ येतील, आणि शॉर्ट्स तर माझे डेली चाललेलेच असतात. आणि इथून पुढे मी स्टिचिंगचाही कंटेंट मध्ये ठेवणार आहे, कारण आता मला दुसरं काही कामच नाही, कस्टमरच्या ऑर्डर्स वगैरे घ्यायच्या नाही, तर एवढा वेळ मी काय करणार. त्यामुळे शुभला पाहत हे सगळं करायचं प्लॅन चाललेलं आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसा सपोर्ट मला पुढेही करताल. आणि हो, मी काहीतरी तुमच्याही लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड होईल माझ्या कंटेंट थ्रू, असाच कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुकिंगचे व्हिडिओ तर मी शेअर करतच असते, रेसिपीज वगैरे, पण आणखीनही मला फॅशनविषयी नॉलेज आहे, स्टिचिंग झालं, त्यानंतर स्किन केअर वगैरे ह्याविषयीचे भरपूर साऱ्या व्हिडिओचं प्लॅनिंग आहे. तर त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की करा, कारण खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज इथून पुढे येणार आहेत. चला तर मग मी आता बाकीची कामं करून घेते. भेटते तुम्हाला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.